स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आज आपण बघणार आहे नागदावर यात्रेचा ब्लॉग मध्ये खूप मजा आहे, खूप एन्जॉय राहणार आहे आणि आम्ही तुम्हाला सर्व स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत पूर्ण दाखवणार आहे। तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा, तुमचा काय रिस्पॉन्स राहते हे आम्हाला कळवा, कमेंट मध्ये टाका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि समोरचा पूर्ण ब्लॉग बघत राहा। श्री संत संभा महाराज यांच्या मंदिरासमोर आमच्या गाडीची पूजा चालू आहे। पूजा करताना आमचे सर्व कार्यकर्ते आणि निखिल भाऊ नी नारळ फोडून शुभारंभ केला आहे आणि आमचे भैयाजी यांनी पण महादेवाच्या मंदिरामध्ये नारळ फोडून पुढील प्रवास चालू केला। आज आपण सर्वजण आम्ही पंचवटी जात आहे आणि कार्यकर्ते आहे। हा अतिशय उत्सुकता कार्यकर्ता आहे। आता आपण मुलताईला जायसाठी निघालो आहे आणि मुलताईला काय काय आहे ते आपण बघूच। इथं मुलताईमध्ये आलेलो आहे। मुलताईमध्ये ताप्तीचा उगम, ताप्ती नदी जी आहे तिचा उगम इथून झालेला आहे। ताप्तीचा उगम इथून, ताप्ती नदीचा उगम आहे इथून। तर मित्रांनो आता आपला दुसरा स्टॉप झालेला आहे मोरका, धनगौरीमध्ये दुसरा स्टॉप झालेला आहे। इथं सर्वजण या नदीच्या पात्रात स्नान करत आहे। मित्रांनो आता आपण आपला तिसरा स्टॉप हा दमुयात झालेला आहे। दमुयाच्या वर एक सुंदर असं वेदर आहे। आता डायरेक्ट आमचा चौथा स्टॉप होणार आहे। इथून पुढे तुम्हाला माहिती भेटत राहणार। किती किलो पाहिजे? यांना नेमकं 1 किलो काय पाहिजे हेच माहित नाही। आपण गोपक्यात आलेलो इथं कसं काय पाणी आणि बारिश कशी काय झाली आहे हे यांच्या भाषेत विचार घेऊ। बारिश कैसी हो गई यहाँ पे? अरे बहुत ज़्यादा हुआ। अच्छा, और कितने दिन से बारिश चालू है? अभी 3 दिन हुआ। 3 दिन से बहुत लगातार बारिश चालू है बोलते हैं यहाँ पे। अब हम पचमढ़ी की तरफ जा रहे हैं। आप महाराष्ट्र से आए। हाँ, हम महाराष्ट्र से आ रहे हैं। आप आपके 2 शब्द बोलिए इसमें। कहना चाहूँगा कि बोले आगे जाएंगे तो फिर बड़ी बाढ़ है। हो गया। हाँ, अच्छा, और इसके आगे फिर आप लोग को तकलीफ है, बाकी कुछ नहीं। हो गया। भैया ने बहुत अच्छा सुना है हमको और बहुत अच्छा ज्ञान दिया उसके है। लिए थैंक्स। इसके लिए thank you। आता आम्ही भुरा भक्तावर पोचलो आहे। पचमढी अवघ्या काही मिनिटावर आहे। आम्ही पचमढीत पोचलेलो आहे। आज जवळपास रात्रीचे 1 वाजले आहे आणि जेवण घेऊन झालं आमचं। आता झोपण्याची तयारी चालू आहे। चला उद्या भेटू, काय होते काय नाही उद्याचं सर्व काही बघू आपण, तुम्हाला पण दाखवतो। आणि आज आपण निघालो आहे चौरागड। चौरागडसाठी सर्वांची तयारी झाली आहे आणि आता आपण 5 मिनिटात चौरागडसाठी निघणार आहे। पण पचमढीमध्ये आलेलो आहे चौरागडावर जाण्यासाठी। इथं आपल्याला महादेव भेटलेले आहे, तरी तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता। महादेवजी आप आपके 2 शब्द बोलिए, आप कुछ भी बोलिए। तुम हमको आशीर्वाद देंगे या नहीं देंगे? देंगे आशीर्वाद। आप हमको कैसा आशीर्वाद देना चाहते हैं? और की मनोकामना पूरी। ये इसकी शादी हो जाएंगी क्या? कब तक हो जाएंगी? 1 महीने बहुत बाद। अच्छा। 1 महीने बड़ा पार्वती पते। आशीर्वाद दे दो, हाथ कर दो ऐसा ऐसा। जे सूत्रधार आहे हे सर्व आम्हाला गाईड करते।
चौरागडावर जाण्यासाठी ही पहिली पायरी आहे. खूप सुंदर असा व्ह्यू इथून दिसत आहे आणि सर्व फोटो काढण्यात व्यस्त. तर मित्रांनो आता आम्ही चौरागडावर आलेलो आहे. काय फुटवा काढत आहे पुरं. फायनली आम्ही आता चौरागडावर पोहोचलेलो आहे. इथं आमची सर्वांची पूजा वगैरे झालेली आहे. आता सर्वजण असं इथं खूप छान वेदर आहे, त्यात सर्वजण फोटो काढण्यात बिझी आहे. खूप छान वेदर आहे मित्रांनो. उतरत खाली येईपर्यंत आलो आहे आणि सर्वांना अतिशय उत्तम पद्धतीने नाश्त्याची आणि जेवायची सोय केलेली आहे. हे बघू शकता सर्व कार्यकर्ते इथं जेवणासाठी थांबलेले आहेत. भाकरी आणि काय काय हो अजून सोबत बेसन भाकरी आणि टमाट्याची चटणी. निसर्गाच्या सानिध्यात आजच्या पळसाच्या पानावर उत्कृष्ट असं जेवण. मक्याची भाकर टमाट्याची चटणी खूप अतिशय उत्तम पद्धतीने हे जेवणाचा आस्वाद घेत. इथून निघालो आहे आता आम्ही जिप्सीमध्ये. आता समोरचा स्टॉप ह्या आमचा जटाशंकरमध्ये राहणार आहे. आम्ही आता जटाशंकरमध्ये पोचलेलो आहे. खूप छान असा व्ह्यू आहे. हे जटाशंकर यांचं मुख्य मंदिर आहे. जटाशंकर पाण्याची सुरुवात झालेली आहे आणि सर्वांनी रेनकोट घातलेला आहे. उद्यापासून नागदर चालू होणार आहे. आज आम्ही चौरा करून आलेलो आहोत. आज आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता राळ घेतले राळ जात आहे. आता आम्ही राळ घेऊन जात आहे. हो. हे आमची मंडळी सर्वजण पावसाचा आणि निसर्गाचा आनंद घेत सर्व निघाले आहे. 30 रुपयाचे रेनकोट घेऊन आम्ही जात आहे. इथे खूप मोठे भगवान बसलेले आहे. हो. आता आम्हाला सगळेजण आमचे मामा गुप्ता धरणार आहे. गुप्ता दाखव रे, गुप्ता दाखव. हे आमचे मामा आम्हाला गुप्ते खायचे आहे. निखिल भाई की जल्दी से जल्दी शादी होने वाली है, इसलिए वो गुट्टी की पार्टी देने वाला है. वो मक्के के गुप्ते खाने वाले हैं. प्रतिक्रिया कशी होती? एकदम व्यवस्थितरित्या पार पडलं. म्हणजे कोणाच्या सहयोगानं पार पडलं? तुम्हाला भोले भक्तांना भोले भक्तांना नेलं, मला भोले नेलं. भोलेनं नेलं भोले भक्तांना नेलं. भोले भक्त तो समोर जातो तो. तुम्ही का बरं त्यांच्या मागून होते? आतापर्यंत आम्हाला
जिथपर्यंत पचमढीपर्यंत आणि सर्व काही दाखवलं हे ह्या दादांच्या माध्यमातून आम्ही सर्व इथंपर्यंत पोहोचलेलो आहे. आणि आजचा जो स्टे आहे आणि इथचा जो थांबलेलो जे ठिकाण आहे आम्ही ह्या दादाच्याच मदतीनं खूप चांगल्या पद्धतीनं आज आम्हाला हे ठिकाण मिळालं आहे. दादा तुम्ही याबद्दल तुमचे काहीतरी 2 शब्द सांगा. आम्ही मागच्या वर्षी इथं आलो होतो दुसरी पार्टी घेऊन, म्हणून आम्ही इथं त्या पार्टीची घेऊन आलो. दादाच्या ड्रायव्हिंगला एकदम सलाम आहे, बिलकुल काहीच कॉम्प्रोमाइज नाही, एकदम बढिया ड्रायव्हिंग आहे. दादाची एकदम 24 कॅरेट ड्रायव्हिंग आहे. तर दादाच्या ड्रायव्हिंगला तोडच नाही आहे. दादाला आम्ही जी गाडी केली होती त्यांनी वेळेवर सांगितलं, तर दादाच्या मनात बा वेळेवर भाडं आलं तर काय शंका आली ते दादाचं. आता महादेवाचा बुलावा असा म्हणून मला वेळेवर भाडं आलं. तुम्हाला कसं वाटलं पार्टीबद्दल? आता आम्हाला हे सर्वांचे चांगलंच वाटलं, सर्वांचा अनुभव चांगला येऊन राहिला. पोरं कसे आहे? पोरं एकच नंबर आहे. तर आपलं आज चौरागड आणि जटाशंकर इथे आपण पाहिलेलं आहे. आता आमचं दुसऱ्या दिवसचं नियोजन चालू आहे. बघूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.